नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. आज मी तुम्हाला एकदम झटपट होणारी भाजी करून दाखवणार आहे. आपल्या घरी भाजीला काही नसेल किंवा काहीतरी वेगळं खायचं असेल तर आपण ही फरसांची भाजी करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात. फरसांची भाजी करण्यासाठी मी इथे 1 वाटी फरसाण घेतलेला आहे. 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेत. 1 मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे. अर्धा चमचा जिरे, अर्धा इंच आलं आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या मी टेचून घेतलेल्या आहेत. तुम्ही आलं लसणाची पेस्टसुद्धा घेऊ शकता. पाव चमचा इतकी हळद घेतली, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ लागणार आहे, थोडी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आणि आपल्याला तेल लागणार आहे. मी गॅसवरती कढई ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेले. तेल गरम झालंय, आपण जिरे घालूया. तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्तासुद्धा घालू शकता. आता कांदा घालायचा आहे आणि कांदा आपल्याला 2 ते 3 मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे. साधारण 2 ते 3 मिनटं झालेत. मी कांदा परतून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्यामध्ये आलं लसूण घालायचं आहे कुटलेलं आणि पुन्हा 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे आलं लसणाचा कच्चा वास निघून जातो. मी ह्या आधीसुद्धा खूप सारे व्हेज नॉनव्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता. अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल. आलं लसूण घातल्यानंतर सुद्धा छान परतून घेतले. आता आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे टोमॅटो चांगला सॉफ्ट होतो. त्यातच मी थोडी कोथिंबीर घालते. फोडणीमध्ये अशी कोथिंबीर घातली की खूप छान स्वाद येतो. साधारण 2 ते 3 मिनटं झालेली आहे आणि टोमॅटो छान शिजला आहे, मऊ झालेला आहे. आता आपल्याला ह्यामध्ये पावडर मसाले घालायचे. हळद, गरम मसाला, धने पावडर, लाल तिखट. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. मी पावडर मसाले सगळे व्यवस्थित मिक्स करून घेतलेत. आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचे. साधारण मी 1.5 ग्लास इतकं पाणी घालणार आहे. अजून अर्धा ग्लास पाणी घातलं आहे आणि आता चवीनुसार मीठ घालायचे. पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता एक छान उकळी काढून घेऊयात. साधारण 3 ते 4 मिनटं झालेली आहेत. मी रस्सा छान उकळून घेतलेला आहे आणि आता वरतून कोथिंबीर घालते. खूप छान सुगंध येतोय. गॅस बंद करते आणि हा रस्सा एका प्लेटमध्ये काढून घेते. मी रस्सा एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे. आता वरतून मी हे फरसाण घालते. तुम्ही कढईमध्ये सुद्धा रश्श्यामध्ये घालू शकता आणि 2 ते 3 मिनटं उकळून घेऊ शकता, पण ते सॉफ्ट होतं जास्त. त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला जेवायचे त्याच वेळेस आपल्याला असं फरसाण घालून घ्यायचे. आता आपली फरसांची भाजी तयार करून झालेली आहे. आपण ही भाजी चपाती, पाव कशासोबतही खाऊ शकतो. खूप छान लागते. तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.